घोडेगाव जाळपोळ प्रकरणातील 3 महिन्यापासून फरार असलेले 2 आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून जेरबंद। नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे जाळपोळ करून दहशत निर्माण करणाऱ्या प्रकरणातील 3 महिन्यांपासून फरार असलेल्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे। या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपींना पुढील तपासासाठी सोनई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे। या प्रकरणातील फिर्यादी सचिन साहेबा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 15 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 1:24 सुमारास काही आरोपी जाफवाडी रोडने येऊन फिर्यादीच्या घरासमोर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ रस्त्यावर आणि घराच्या कंपाऊंड बाहेर टाकून आग लावत होते। या घटनेत फिर्यादीची मोटरसायकल तसेच जनावरांच्या चाऱ्याचे नुकसान झाले होते। या प्रकरणी सोनई पोलीस ठाण्यात शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख, बबलू जयसिंग लोंढे, राकेश विशाल अल्हाट, करण भांडालकर, विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे, बाळू तेलधुने या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या गुन्ह्यातील बबलू जयसिंग लोंढे आणि विक्रम उर्फ बाबा सुधाकर आंग्रे यांना यापूर्वी स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली होती, मात्र उर्वरित आरोपी फरार होते। पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप दरोडे यांच्यासह स्थानिक गुन्हा शाखेचे विशेष पथक आरोपीचा शोध घेत होते। आरोपी घोडेगाव येथील मिरी रोडवरील चर्च परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या 2 जणांना ताब्यात घेतले। चौकशीत त्यांनी आपली नावे राकेश विशाल अल्हाट आणि मयूर उर्फ बाळू रवींद्र तेलधुने अशी असल्याचे सांगितले। पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी त्यांच्या साथीदारासह हा गुन्हा केल्याची कबुली दिली। त्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी सोनई पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे।